नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन कन्नड सक्ती विरोधात निवेदन सादर करण्यात आले. या भेटीमध्ये शुभम शेळके यांनी कन्नड सक्ती तात्काळ मागे घेण्यात यावी यासाठी आमदारांनी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे केली. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या या भेटीत कन्नड सक्तीमुळे मराठी भाषिकात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं. आपण स्वतः मराठी भाषिक असल्यामुळे कन्नड सक्तीचा मनस्ताप आपल्यालाही होतो, त्यामुळे आपण हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा असे आवाहन समितीने केले. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी आमदारांना मागील निवेदनाची आठवण करून देत खानापूर येथील नव्याने बांधलेल्या बस स्थानक, इस्पितळ व हेस्कॉम कार्यालयावर फक्त कन्नड भाषेतील फलक लावण्यात आले असून मराठी भाषेला दुजाभाव केला जात आहे याकडे लक्ष वेधले. पाटील यांनी निवेदनातील कलमांचा आधार देत सांगितले की भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करणारे कायदे असतानाही मराठी भाषिकांवर अन्याय होत आहेत. त्यामुळे हा मुद्दा राष्ट्रीय पक्षांच्या पातळीवर न नेता मराठी भाषिक लोकप्रतिनिधीने थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापर्यंत पोहोचवावा अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन कन्नड सक्ती विरोधात निवेदन सादर करण्यात आले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मी स्वतः मराठी मतदारांच्या पाठिंब्याने निवडून आलो आहे, त्यामुळे कन्नड सक्ती थांबली पाहिजे याच मताचा मीही आहे. आपण मराठीसाठी लढत आहात याचा मला अभिमान वाटतो असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव बार असोसिएशनचा 150वा वर्धापन दिन येत्या 4 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात कर्नाटकातील सुमारे 20,000 कायदेविषयक व्यावसायिक तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या विशेष कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असून खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्लीतील संसद भवनामध्ये पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी हे निमंत्रण स्वीकारत वेळेच्या अनुषंगाने उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आज युरियाच्या टंचाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तातडीच्या पुरवठ्याची मागणी केली. लवकर पडलेल्या पावसामुळे पेरण्या वेळेत झाल्या, मात्र त्यानंतरच्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. सध्या जमिनीत थंडावा वाढल्यानं पिकांची वाढ थांबली असून युरियाशिवाय उत्पादन धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजारामध्ये युरियाची कमतरता असून शेतकऱ्यांना दररोज निराशा होत परत जावं लागतंय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देत युरिया तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. हिंदुत्वाचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपती आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली चिकोडी तालुक्यातील 12 महाराजांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मठाधिपतींनी पक्ष प्रवेश केला. या प्रवेशामुळे बेळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीस नवसंजीवनी मिळणार असून हिंदुत्वाचा विचार गावागावात पोहोचवण्यासाठीही मोठा आधार मिळणार आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमामुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. पक्षप्रवेशावेळी अनेक शिवसैनिक, पदाधिकारी व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावकर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. केंद्र सरकारने बेळगावमध्ये 100 खाटांचे नूतन कर्मचारी राज्य विमा म्हणजेच ईएसआय रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. तब्बल 152 कोटींच्या या प्रकल्पासाठी ईएसआयसी नवी दिल्ली यांनी अधिकृत निविदा प्रसिद्ध केली आहे. सदर नवीन रुग्णालय बेळगावातील अशोकनगर येथे सध्या अस्तित्वात असलेले जुने ईएसआय रुग्णालय व कर्मचारी निवासस्थानाची इमारत पाडून त्या जागी उभारण्यात येणार आहे. नव्या रुग्णालयाबरोबरच आधुनिक कर्मचारी निवासस्थानांचीही उभारणी केली जाणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर 30 महिन्यांच्या आत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बेळगावमधील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अधिक चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून परिसरातील आरोग्य सुविधांचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावणार आहे. कोल्हापूरच्या नांदणीतील महादेवी हत्तीच्या गुजरात हलवणी प्रकरणी वाद अद्याप शमलेला नसतानाच आता कर्नाटकातील शेडबाळ, अलकनूर आणि रायचूर येथील जैन मठांमधील हत्तींच्या मुक्ततेसाठी पर्यावरण कार्यकर्ते जी.आर. गोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका कार्यक्षेत्राबाहेर असल्यामुळे बेंगळूर उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. शेडबाळ आश्रमाला याची नोटीस मिळाल्यानंतर व्यवस्थापन मंडळाने मुख्यमंत्री व वनमंत्र्यांची भेट घेण्यासाठी बेंगळूरकडे प्रयाण केलं असून शेडबाळ मठामध्ये हत्तींसाठी योग्य सुविधा असल्याचं त्यांनी सादर करण्याचं ठरवलं आहे. याचिकेनुसार शेडबाळ येथील रजनीबाई उर्फ पद्मा, अलकनूर मठातील ध्रुव व रायचूरमधील मेनका या हत्तींची अमानुष परिस्थितीत देखभाल होत असून त्यांना साखळदंडामध्ये 15 तासांहून अधिक काळ बांधून ठेवलं जातं आणि त्यांच्या पायांना इजा झाल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हत्तींची बन्नेरघट्टा पुनर्वसन केंद्रामध्ये हलवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेडबाळ मठाला भेट देत महादेवी हत्तीच्या पुनरागमनासाठी कर्नाटकातील जैन बांधवांनी एकत्र यावं असं आवाहन केलंय. बेळगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची गंभीर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचे हाल सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव महापालिकेत भेट देत महापौर मंगेश पवार यांच्याकडे निवेदन सादर केले. शहरातील रस्त्यांवरील खड्डे वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत असून यामुळे अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून तातडीने रस्त्यांची डागडुजी करून शहरवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी तातडीने कारवाई करावी असा आग्रह धरलाय. निपाणी शहरातील हुडको कॉलनीमध्ये रविवारी पहाटे चोरट्यांनी 2 बंद बंगले फोडून सुमारे 6.5 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. प्रकाश वराळे व माजी सैनिक राजाराम पाटील यांचे बंगले बंद असताना ही घटना घडली. वराळे यांच्या बंगल्यातील 3.5 तोळे सोने व 3 किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या महिन्यातही निपाणीमध्ये 10,30,000ची चोरी झाली होती. मात्र पोलिसांना अद्याप चोरट्यांचा ठाव ठिकाणा सापडलेला नाही. वाढत्या चोरींमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. बेळगाव गोवा महामार्गावरील लोंढा नजीक मोहिशेत क्रॉस परिसरामध्ये रस्त्याच्या एका बाजूला पुन्हा भेगा पडल्या असून रस्त्याचा काही भाग खाली सरकलेला आढळून आला. 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी संपूर्ण रस्ता खचल्याची घटना घडली होती. त्यानंतर पर्यायी मार्ग करून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुन्हा त्याच भागात रस्त्याला तडे जाऊन रस्ता खचण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या पावसाचा जोर कायम असून अवजड वाहनांची ये-जा सुरू राहिल्यास रस्ता पूर्णपणे खचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
बेळगावच्या अनगोळ औद्योगिक क्षेत्रातील उद्यमबाग येथे स्थित असलेल्या अस्करा टेक्नोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तांत्रिक संचालक विक्रांत बी राक्षे हे कंपनीच्या कामानिमित्त आज सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी दिल्लीहून तुर्कीला अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याचा उद्देश रस्ते आणि बांधकाम उपकरणांमधील नवीन व प्रगत तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करणे हा असून जागतिक स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग भारतीय पायाभूत विकास प्रकल्पांमध्ये करता यावा हा मुख्य हेतू आहे. या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नंदन डी पाटील यांनी विक्रांत राक्षे यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अस्करा टेक्नोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण अस्करा परिवार उपस्थित होता आणि सर्वांनी एकत्र येत राक्षे यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. पही वाइब्स फाउंडेशनच्या ग्रो ग्रीन प्रकल्पाअंतर्गत बेनकनहळ्ली सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये काल रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी ओरिओनिस प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स प्रायोजक लिमिटेड त्यांच्या मदतीमुळे 500 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सुरेंद्र अनगोळकर, शाळा अध्यक्ष कल्लप्पा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, धनंजय पटेल यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापिका संचालिका रक्षा यू यांनी आभार मानले. पांगिरे बी येथील मौनी सागर पाझर तलाव ग्रामस्थांच्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरला आहे. सध्या हा तलाव 100% भरलेला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. 2004 साली तत्कालीन आमदार काका पाटील व आमदार वीरकुमार पाटील यांच्या पुढाकाराने या तलावाची निर्मिती झाली. त्यात ग्रामस्थ नेते स्वर्गीय जानू मामा चव्हाण यांचेही मोलाचे योगदान होते. सुमारे 20 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेला हा तलाव आज 1000 एकर बागायती व 400 एकर जिरायती शेतीसाठी जीवनरेखा ठरतो आहे. त्यामुळे ऊस, भाजीपाला, सोयाबीन, शाळू, कांदा आदी पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे. यंदा पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं जुलै महिन्यातच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललं. या पाझर तलावामुळे परिसरातील शेती आणि अर्थव्यवस्था फुलत असून पांगिरे बी परिसर आता नंदनवनासारखा बहरला आहे. सध्या महाराष्ट्रात स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असताना बेळगावमध्ये एका मराठी तरुणीच्या आक्रमक भाषणाने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. मराठा एकता एक संघटना आयोजित एका गत कार्यक्रमामध्ये आर्या गायकवाडने केलेलं ठाम आणि परखड भाषण व्हायरल होतंय. आर्या गायकवाडने आपल्या भाषणामध्ये मराठी तरुणांच्या सध्याच्या स्थितीकडे लक्ष वेधलं. एक चपटी बाटली आणि 4 हाडकं फेकली की मराठी तरुण सत्ताधाऱ्यांच्या मागे लागतो असं ती या व्हिडिओत म्हणते. तिचं हे वक्तव्य मराठा तरुणांच्या राजकारणातील अंधपणावर प्रहार करणारं आहे. तिने परप्रांतीयांनी स्थानिक मराठी लोकांच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि संधी कशा प्रकारे काबीज केल्या यावरही सवाल उपस्थित केला. हिंदी भाषेच्या अतिक्रमणामुळे मराठी भाषा आणि संस्कृती कशी मागे पडत आहे यावरही तिने आवाज उठवला. बेळगावसारख्या सीमावर्ती भागात मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणाऱ्या आर्या गायकवाडच्या या भाषणाने तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केल्याचं चित्र दिसून येत आहे. भारताने इंग्लंड विरुद्धच्या 5व्या कसोटीत केवळ 6 धावांनी थरारक विजय मिळवला आणि यासह 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. इंग्लंडमध्ये 77 वर्षांनंतर भारताने कसोटी जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम दिवशी इंग्लंडला केवळ 35 धावांची गरज होती. मात्र मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्रजांनी नांगी टाकली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या विजयामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलं असून हा सामना भारतीय क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.